भिवंडी पंचायत समिति में उपसभापति पद का चुनाव। अध्यासी अधिकारी व भिवंडी तहसीलदार अधिक पाटिल के अध्यक्षता में व गट विकास अधिकारी पंचायत समिति प्रदीप घोरपड़े की उपस्थिति में संपन्न हुआ, जहां उपसभापति पद पर पड़घा बोरीवली के मुशीर नाचन को बिन विरोध चुना गया। सभी पंचायत समिति के सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वहीं नवनिर्वाचित उपसभापति मुशीर नाचन को भारी संख्या में मान्यवर मित्र मंडली व नातेवाईक ने उपस्थित होकर शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। समिति के उप सभापति इस जगह पर बोरीवली के हमारे मुशीर नाचन साहब को शिवसेना पार्टी ने उम्मीदवार बोल के चुना और बिना इलेक्शन के वो जीत गए। इसके लिए सबसे पहला मैं मेरी तरफ से, मेरे गांव की तरफ से, मेरे मुस्लिम समाज की तरफ से और शिवसेना थाना जिला उप प्रमुख इस नाते से शिवसेना की तरफ से उनको दिली मुबारकबाद पेश करता हूं। और आज के इस मौके पर उनको ये कहना चाहूँगा कि बोरीवली के तारीख के अंदर मेरे ख्याल से पहली मर्तबा शिवसेना ने मुशीर नाचन के रूप में पंचायत समिति का उप सभापति बनाया है। इसलिए भी मैं शिवसेना पार्टी का शुक्रगुजार हूँ। शिवसेना पार्टी के बारे में कहना चाहूँगा कि ये थले साहब ने, जिला प्रमुख थले साहब ने बहुत पहले वादा किया था मुशीर नाचन को कि तुला मुशीर उपसभापती बनवीन, सभापतीच बनवला असता, पण त्यांच्या गटामध्ये आमचे प्रकाश भाऊ सभापती बनले म्हणून एका गटामध्ये दोन सभापती बनवणं जरा मग दुसऱ्या गटाची लोक नाराज झाली असते, म्हणून तुम्ही उपसभापतीवरचं समाधान माना। आमच्या शिंदे गटात गेलेले नेते यांचाही त्याच्यात सहकार आहे आणि काही का असोना उपसभापतीपदी मुशीर नाचन बोरिवलीचा एक मुसलमान तरुण तडफदार कार्यकर्ता या पदावर विराजमान झाला, म्हणून आम्ही सर्व त्याचे मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि त्याला एक सल्ला मी मतारा या नात्याने देतो की जेवढे भी दिवस तू आहेस उपसभापती, तुझा जो धंदा व्यापार आहे तो बाजूला ठेवून रोज या कार्यालयात यायचं बसायचं आणि तालुक्यातून कोणी भी गोरगरीब आला की साहेब BDO साहेबापाशी माझा हे काम आहे, त्या JE पाशी हे काम आहे, डेप्युटी इंजिनियर पाशी हा काम आहे, समाज कल्याणमध्ये हा काम आहे, कृषी खात्यामध्ये हा काम आहे, तुमचा जो शिपाई तिथं असतोय त्याला पाठवला का तो अधिकारी तुमच्यापाशी येईल आणि त्या गरीबाचं काम होईल। तर याच्यामध्ये जरा भी चुकू नका तुम्ही, एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि आवाहनही करतोय। आजच्या क्षणी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने त्याचं अभिनंदन करतो आणि येथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
महाराष्ट्राचे आराध्यवत राजा छत्रपती यांना वंदन करून आज इथं उपसभापतीची निवडणूक मुश्रीफ नाचन यांची बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. आणि ठरल्याप्रमाणे शिवसेना BJPची जी युती ठरलेलं आहे तसं पद्धतीने हे काम चालू आहे. या ठिकाणी आज भिवंडी पंचायत समिती उपसभापती माझे सहकारी मित्र मुश्रीफ नाचन यांची आज निवड करण्यात आली. पक्षाच्या प्रोटोकॉलप्रमाणे मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन भले 15 दिवस का नाही माझ्या सहकार्याचा नाव लागतो आणि 15 दिवसामध्ये त्यांना सहकार्य त्यांनी अशी मस्त योग्य अशी कामं करावी हीच माझ्याकडून त्यांना शुभेच्छा. आणि मुश्रीफ नाचन हा भले 15 दिवस का नाही त्याला उपसभापती भेटला त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो, त्याचे मी त्यांना शुभेच्छा देतो. एवढं बोलून माझे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, आज माझे मित्र सभागृहाचे आमचे सहकारी मुश्रीफ नाचन यांची उपसभापती आज बिनविरोध निवड झालेली आहे. गेल्या 6 महिन्यापासून त्यांचं नाव वेटिंगला होतं. पक्षाने ठरल्याप्रमाणे आज त्यांचा शब्द आणि बोरली गावचा आम्ही सन्मान केलेला आहे. त्याबद्दल त्यांना आम्ही त्यांच्या पुढील वाटचाल त्यांना मी शुभेच्छा देतो. असंच त्यांना भविष्यात असंच त्यांच्या हातून कार्य घडो प्रभूचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो.